हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. सो आपण जो मागच्या सिरीजमध्ये बघितलं की इंग्लिश ग्रामर बघितलं होतं, ज्यामध्ये आपण बेसिक बघितले होते, स्पेलिंग्स वगैरे. देन त्याच्यानंतर आपण टेन्स वगैरे बघितलं होतं. तशाच पद्धतीने मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मराठी व्याकरण, मराठी ग्रामर मराठी व्याकरण, मराठी ग्रामर म्हणजेच बेसिक टू ॲडव्हान्समध्ये आपण मराठी व्याकरण बघणार आहोत. त्याच्यातला आज पहिला दिवस आहे, ज्याच्यामध्ये आपण शिकणार आहोत मराठी वर्णमाला. तर तुम्हाला माहीतच असेल की मराठी वर्णमाला काय असते. लहानपणापासून तर आत्तापर्यंत तुम्ही सगळ्यांनी मराठी वर्णमाला शिकली आहे. ती म्हणजे की अ आई, क ख ग हे तुम्ही सगळं शिकले आहेत. पण तुम्हाला क्लिअरली नाही सांगितलं आहे की मराठी वर्णमाला म्हणजे नेमकी काय असते. आता जे तुम्ही अ पासून तर ज्ञपर्यंत शब्द म्हणतात त्याला वर्ण म्हणतात. सेम ॲज इट इज जे तुम्ही अ आ इ ई उ ऊ रू लू ए ऐ ओ औ आहा हे जे असतात, याच्यातले आहा सोडले तर सगळे स्वर असतात. देन त्यानंतर आहा हे स्वरादी असतात. आता तुम्ही म्हणशाल की हे स्वर कोणते, स्वरादी म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, हे 14, 2, 34 काय हे सगळं. तर तुम्हाला सगळं समजेल. त्याआधी तुम्ही फक्त माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला बेल आयकॉनला प्रेस करा. तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात ते मला नक्की सांगा आणि पुढचा व्हिडिओ कशावर घ्यायचा हेही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर चला मित्रांनो, आपण परत सुरुवात करूया मराठी वर्णमालेपासून. तर मराठी वर्णमाला म्हणजे पूर्ण 12 खडी, ज्यामध्ये पहिले की ॲ आणि ऑ जो होता तो मराठी वर्णमालेमध्ये नव्हता. तो आपण इंग्रजी वर्णमालेतून मराठी वर्णमालेत घेतलेला आहे. आणि ळ जो आहे, ळ तो आपण संस्कृतमधनं शब्द घेतलेला आहे. तर मराठी वर्णमालेत टोटल 52 वर्ण आहेत. वर्ण म्हणजे अक्षर तुम्हाला माहीत आहे, अ आ इ क ख ग. मग आता सगळ्यात आधी आपण बघणार आहोत स्वर किती आहेत, 14. टोटल किती आहेत हे सगळे वर्ण, 52 आहे. टोटल वर्ण 52 आहे. त्याच्यामध्ये आपण आज पहिला शिकणार आहोत स्वर. तर स्वर किती आहेत, 14. मग 14 स्वरपैकी कोणता आहे, अ आ इ ई उ ऊ रू लू ए ॲ ऐ ओ ऑ आणि औ हे सगळे स्वर आहेत. 2 नंबर काय बघणार आपण, स्वरादी किती आहेत, 2 आहेत. आहा अम आहा. आणि व्यंजने 34 आहेत, जे की क ख ग घ च छ ज झ ट ठ ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य र ल व श श स ह ळ पर्यंतच आहे. क ते ळपर्यंत फक्त व्यंजने आहेत, जे की तुम्ही लहानपणापासून शिकत आले आहात. तर सगळ्यात आधी आपण बघूया वर्ण म्हणजे काय असतं. तर वर्ण म्हणजे मुळाक्षरे म्हणजेच अक्षरे. मग वर्ण म्हणजे आपल्या तोंडावाटे जो स्वर बाहेर पडतो आवाज, त्यालाच ध्वनिरूपे असे म्हणतात किंवा वर्ण असे म्हणतात. आता तुम्हाला वर्ण म्हणजे काय मी आपल्या भाषेत सांगते. वर्ण म्हणजे जे आपण तोंडावाटे जे आवाज बाहेर काढतो त्याला वर्ण असे म्हणतात किंवा ध्वनिरूपे म्हणतात. जसे की आपण वर्ण बघितले, अ आ इ ई क ख ग ग, यांना उच्चार करण्यासाठी आपल्याला तोंडावाटे स्वर बाहेर काढावा लागतो, म्हणजेच आवाज बाहेर काढावा लागतो. त्यालाच ध्वनी म्हणतात. म्हणजे ध्वनी निघते तोंडावाटे, त्याला वर्ण असे म्हणतात. टोटल वर्ण किती आहेत आपल्या मराठी वर्णमालेमध्ये, तर 52 वर्णमाले लक्षात ठेवायचं. आणि 2009 नुसार ॲ आणि ऑचा समावेश करण्यात आलेला आहे. 2009 नुसार ॲ आणि ऑचा समावेश करण्यात आलेला आहे. देन आपण नंतर बघणार आहोत पहिला. आता स्वरादी आणि व्यंजन जे आहेत, आपण यांना कसं समजणार आहोत. स्वर ही बहीण आहे, स्वरादी आणि व्यंजन हे 2 भाऊ आहेत. स्वर का आहे, बहीण आहे, आणि स्वरादी व्यंजने हे तिचे भाऊ आहेत. तर सगळ्यात आधी आपण स्वर शिकणार आहोत. तर स्वर काय म्हणते, स्वर म्हणजे ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे कोणाचीही मदत न घेता
स्वतंत्रपणे उच्चारला जातात, म्हणजेच तोंडावाटे हवा कुठेही न विरघळता त्याला स्वर असे म्हणतात. जसं की स्वर म्हणजे ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे केला जातो, कोणाचीही मदत न घेता, त्याला काय म्हणतात? स्वर म्हणतात. जसे की फॉर एक्झाम्पल आपण जर स्वरमध्ये बघितलं, च्या उच्चाराला काही आपल्याला लागलं की कोणाची मदत घेतली, तो स्वतंत्र स्वर आहे. तो कसा आहे तर चला आपण बघूया. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, हा जो स्वर आहे, या स्वरासाठी कोणाचाही मदतीची गरज नाही आहे. जसे की स्वरादी आणि व्यंजनाची आवश्यकता नाही आहे. हा स्वतंत्र स्वर आहे, ज्याच्या उच्चाराला कोणाचीही मदत लागत नाही. ई पण हा स्वतंत्र स्वर आहे. याला पण उच्चार करताना किंवा तोंडावाटे आपण जेव्हा बोलतो त्याचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. ऊचा उच्चार ही स्वतंत्रपणे होतो. आणि ज्यांचा उच्चार जसा की कचा उच्चार 2 अक्षरांनी बनवून मिळालेला असतो. क प्लस म्हणजेच क. आता क जो आहे, क साठी आपल्याला ची मदत घ्यावी लागते, म्हणजे अस्वराची मदत घ्यावी लागते. तर हे स्वतंत्र स्वर नाही आहे. तर स्वतंत्र स्वर तुम्हाला कळालेच असतील, जे की स्वतंत्र बोलले जातात. आणि हा स्वतंत्र स्वर नाही आहे, कारण की क प्लस हा क होतो, म्हणून तो स्वतंत्र स्वर नाही आहे. मग स्वर म्हणजे तुम्हाला कळालं आहे की स्वर म्हणजे ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे कोणाचीही मदत न घेता स्वतंत्रपणे उच्चारला जातो, त्याला स्वर असे म्हणतात. आपण आत्ताच बघितले आ ई ई उ रू लू ए ऐ ओ औ हे स्वतंत्र स्वर आहेत, ज्यांना कोणाचीही मदतीची गरज येत नाही. स्वराचे 3 प्रकार पडतात. पहिला स्वर आहे ऱ्हस्व स्वर. पहिला स्वर असतो ऱ्हस्व स्वर, दुसरा स्वर असतो दीर्घ स्वर आणि तिसरा स्वर असतो संयुक्त स्वर. आता स्वर तुम्हाला कळालाच आहे की ज्याचा उच्चार स्वतंत्रपणे होतो. तर तो ऱ्हस्व स्वर कसा असतो, दीर्घ स्वर कसा असतो आणि संयुक्त स्वर कसा असतो ते पण आपण बघणार आहोत. तर ऱ्हस्व स्वर म्हणजे काय? ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्याचा उच्चार कमी होतो आणि दीर्घ स्वर म्हणजे ज्याचा उच्चार जास्त वेळ होतो आणि संयुक्त स्वर म्हणजे यांच्या दोघांचा मिळून बनलेला असतो. तर आपण ऱ्हस्व स्वरला जर बघितलं तर उदाहरणार्थ हा ऱ्हस्व स्वर झाला, कारण याच्या उच्चाराला किंवा याच्या जेव्हा आपण बोलतो तेव्हा याचा स्वतंत्र म्हणजे स्वर जो असतो तो छोटा येतो. ऱ्हस्व स्वर म्हणजे अक्कुड स्वर, छोटा स्वर. आणि दीर्घ स्वर म्हणजे आता बघा आ क, याच्यामध्ये स्वरांना दीर्घ उच्चारतात. असे स्वर ज्यांचा उच्चार दीर्घ होतो किंवा असे वर्ण ज्यांचा उच्चार दीर्घ होतो त्यांना दीर्घ स्वर असे म्हणतात. आणि संयुक्त स्वर म्हणजे ज्यांचा या दोघांचा मिळून बनलेला असतो त्यांना संयुक्त स्वर म्हणतात. यांना आपण ऑन डिटेल बघणार आहोत. अजून माहिती बघायची असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे ट्यून. बाय. मराठी वर्णमालेत बघा, शासन नियमानुसार 2009 नुसार महाराष्ट्र शासनाने स्वीकारलेली वर्णमाला, ज्याच्यामध्ये स्वर 14 आहे, जे की आ ई ई उ रू लू ए ऐ ओ आणि स्वरादी 2 आहेत, म्हणजे अनुस्वार आणि विसर्ग. व्यंजने तुमचे 34 आहेत आणि विशेष संयुक्त व्यंजने 2 आहेत, क्ष आणि ज्ञ. आता आपण बघणार आहोत वर्णमाला शिकताना व्यंजनाचा उच्चार स्पष्टपणे करण्यासाठी ती नेहमी आकारांत सांगण्याची व त्यात उच्चारास धरून पाय न मोडता लिहिण्याची पद्धत आहे. उदा क ख. तर वर्णांचे आपण आता प्रकार बघितले आहेत. तर तुम्हाला वर्ण समजले की नाही मला कमेंट करून नक्की सांगा.